भीमा नदीपात्रामध्ये बुडालेली बोट सापडली। 35 फूट पाण्याच्या तळाशी ही बोट सापडल्याची माहिती। मात्र बुडालेल्यांना शोधण्यामध्ये अद्यापही एनडीआरएफला यश नाही। करमाळा तालुक्यामधील कुगावमधून इंदापूर तालुक्यातील काळशीकडे प्रवाशांना घेऊन जाणारी बोट भीमा नदी पात्रामध्ये बुडाली होती। बोटीमध्ये 7 प्रवासी होते, त्यापैकी एक प्रवासी पोहून पाण्याच्या बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला। बोटीतील इतर 6 प्रवासी दगावल्याची भीती। भीमा नदी पात्रामधील बोट दुर्घटनेमध्ये जाधव कुटुंब बुडालं। झरे तालुक्यातील करमाळा येथे राहणारे जाधव दाम्पत्य आणि त्यांची 2 लहान मुलं ही बेपत्ता आहेत। आज्ञा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, त्यांचा मुलगा गौरव डोंगरे आणि बोट चालक पाण्यामध्ये बेपत्ता आहेत। माढ्याचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून इंदापूरमधील घटनास्थळाची पाहणी। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। रणजित सिंह निंबाळकर एनडीआरएफची टीम सोबत जलाशयामध्ये उतरले। खासदार सुप्रिया सुळेंकडून उजनीमध्ये अपघातग्रस्त भागाची पाहणी तसंच प्रशासनाच्या कामाचा सुळेंनी घेतला आढावा। पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ज्युव्हेनाईल कोर्टाच्या समोर केलं हजर। गुन्ह्यामध्ये पोलिसांनी 185 कलम वाढवलं। मुलासोबत त्याचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित। पुण्यातल्या अपघात प्रकरणामधील विधी संघर्ष बालक मद्यधुंद होता की नाही यासाठीचा पुरावा ठरू शकणारा ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट अद्यापही आलेला नाहीये। त्यामुळे आज देखील हा रिपोर्ट न्यायालयाच्या समोर सादर करण्यात आलेला नाही। कल्याणी नगर अपघातामधील पुणे महानगरपालिका या अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर। 3 अवैध पबवरती पुणे महानगरपालिकेची कारवाई। विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचा छोटा राजांशी संबंध। भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादामध्ये अग्रवाल यांनी छोटा राजांची मदत घेतली होती। या वादामध्ये अजय भोसलेंची हत्या करण्याचा केला होता प्रयत्न। अजय भोसलेंची एबीपी माझाशी बोलताना माहिती। पुणे अपघातामधील आरोपी मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गामध्ये शिकत होता। त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला त्रास, त्यांच्या पालकांकडे तक्रार करूनही सुधारणा नाही। प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांचे ट्विट। पुण्यातील कल्याणी नगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाशी संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, संजय शिरसाट यांची मागणी। पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता। याआधी 10 जूनला अधिवेशनाचं होतं नियोजन। राज्यातल्या निवडणुका संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्लीच्या दौऱ्यावर। आज आणि उद्या फडणवीस यांच्या दिल्लीमध्ये सभा, रोड शो सुद्धा होणार। सीता मातेला पळून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता। आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात। ते चीनच्या सीमेवरील अतिक्रमणावरती, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरती अवाक्षर काढत नाहीत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची योगी आदित्यनाथ यांच्यावरती टीका। चीननं भारताची कोणतीही जमीन बळकावलेली नाही। जर नाना पटोले यांना असं वाटत असेल तर त्यांनी चीनच्या सीमेवरती घेऊन जायला मी तयार आहे। त्यांनी चीनच्या सीमेवरती जावं आणि बघून यावं। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर। काँग्रेससह इंडिया आघाडीला भगव्या रंगाचा सनातन धर्माचा द्वेष। काँग्रेसनंच भगवा आतंकवाद शब्द पुढे आणला होता। जनतेनं नाकारल्याची जाणीव झाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांना नैराश्य आलंय। भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांची पटोलेंच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया। निकालापूर्वीचे श्रीरंग बारणे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव। अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून श्रीरंग बारणे यांचा भावी केंद्रीय मंत्री असा बॅनर। पुणे मुंबई महामार्गावरती तळेगाव दाभाडे येथील उडसे टोल नाक्यावरती राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर्स। निकालाच्या आधीच अभिनंदन करणारे बॅनर लागल्यानं चर्चेला उधाण। भिवंडी शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये भाजप लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल। पोलिसांना मतदान केंद्रावरती केलेल्या शिवीगाळ प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारे पीएम किसानचे पैसे जम्मू काश्मीरमध्ये कसे गेले? पीएम किसान योजनेमध्ये घोटाळ्याची शक्यता। आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधामध्ये पक्षांतर्गत रोष।
खासदार गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामध्ये अनोळखी व्यक्तीकडून छेडछाड करत असल्याचा व्हिडिओ आमदार निलेश लंके यांच्याकडून एक्सवरती केला पोस्ट. संबंधित व्यक्ती तांत्रिक विभागातील कर्मचारी असून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार, लंकेंची माहिती. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमध्ये 3455 टँकरच्या द्वारे 7128 गावांना टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथे पाण्यासंदर्भात उपाययोजना करत असल्याचं देखील गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. राज्यातल्या धरणांमध्ये जेमतेम 24% जलसाठा शिल्लक. 10,000 गावं टँकरग्रस्त. राज्यभर चारा टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी सुद्धा संकटात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.